समझ लेने खुशी इतनी खुशी मुझे चहा प्यायला थांबलो आता चहा कशा आलोय स्प्लेंडर ऍक्टिवा ए बाप्पे अच्छा ठीक है समझ गया कारण त्यांची तोंड बघू शकता रात्रभर आम्ही गाडी चालवत येतोय का काय ढकले देतोय तेच कळायला अजून गाडीवरतीच चाललोय जाणार ना भाऊ मग काय करणार काय रे मस्त थंड थंड याला मला आवाज येतो बी यांनी तुला सांगतो हॅलो गाईज तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर गाईज तुम्हाला पूर्ण अंधार दिसत असेल कारण की मी चाललो आता कोकणात. आत्ता 1 वाजले, 1 वाजून 10 मिनटं झालेत. कारण की अचानक प्लॅन झाला आहे. मला 12:30ला फोन आला पोरांचा की जायचं आहे म्हणून. तर आत्ता मी गाडी घेऊन चाललो आहे माझी आणि इकडे माझा मित्र आहे तो येतो आहे. आता आम्ही इथून पुण्यातून बोरला जाणार, बोरवरने मग नियोजन करणार, मग पुढे जाणार कोकणामध्ये. ॲक्च्युली मला माहीत नाही कुठं जायचं काय जायचं आहे, फक्त पोरं म्हणल्यात कोकणात जायचं आहे. तर आता इथून निघणार, मग बोरला जाणार, बोरवरने कोकणात जाणार. तर स्कूटीवरती जाणार का 4 व्हीलरमध्ये हे सुद्धा माहीत नाही. तर आता आम्ही बोरमध्ये गेलो तुम्हाला अपडेट देऊच. तर आपल्या चॅनलवर कोण नवीन आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला आता आपण जाऊया. सो गाईज आता आम्ही चाललो आहे. कसं अनएक्सपेक्टेड निघालो कारण की काहीच माहिती नव्हतं. डायरेक्ट आम्हाला कॉल आला, डायरेक्ट आता आम्ही निघालोय. तिथून बोरला जाऊ, बोरला गेला बघू आपण काय होतंय. तर चला आता आपण जाऊया, लेट्स गो. सो गाईज आता वाजले 2:12. रोडला कोण नाही, सामसूप रोड आहे. आता आम्ही चाललोय. तुला काय वाटतं आयशा? हो 10-15 फोन आले, तिथे गाडीत पेट्रोल संपत आले. बोरमध्ये आता पेट्रोल काय भेटत नाही. ते म्हणते तरी ये लवकर आता बघू. तिथे बोरमध्ये पेट्रोल भेटलं नाही, यांना गाडी ढकलायला लागणार यायला. कारण की एवढे कॉल करतायत तुम्ही या. आता आम्ही जातो, बघतो नक्की काय होतंय आणि इथून पुढे निघणार आहे. बघ तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुमच्या पुढे टायमिंग झालेलं आहे. तर चला आता आपण जाऊया, बघूया. खूप वारं सुटलंय, चला आपण जाऊया आता. आपण पंप बंद आहे तर इथून चाललोय परत. तर काय करायचं तुम्ही सांगा मला. रात्र ह्याच्यातच काढतात, तर 4 वाजा इथे. आता बघूया आपण कापूरगडला जाऊन. स्नॅपकार्ड की 81. सो गाईज आता आम्ही पेट्रोल टाकतोय, फुल करतोय. गाडी पळून
गाईज आता तुम्हाला मी वरंदघाटचा व्ह्यू दाखवतो सकाळ सकाळचा. तर ते बघू शकता आणि पूर्ण सायलेंट मध्ये तुम्ही बघू शकता. हे बघा आणि इथं आपले पोरं वगैरे थांबलेत आणि इथं मंदिर आहे. मी इथूनच बघीन. गाईज फक्त सायलेन्स मध्ये तुम्ही ऐका. हे बघू शकता काय खतरनाक व्ह्यू आहे. सो गाईज सकाळ सकाळचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो मी. तर एवढं प्रसन्न वाटत आहे की काय सांगू शकत नाही मी तुम्हाला. तर हे मागचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. रोड सुद्धा खूप मस्त आहे. मागं बघा. चहा प्यायला थांबलो आता. चहा कशा आलोय. स्प्लेंडर ऍक्टिवा कशा आलोय. टू व्हीलर नाद करायचं नाही. स्पॉन्सर भाई सालिफ शेख. स्पॉन्सर सालिफ शेख. ए बाप्पे. Cause I'm taking the world, you'll see. They'll be calling me, calling me. They'll be calling me royalty. Best to give me loyalty. Cause I'm taking the world, you'll see. They'll be calling me, calling me. सो गाईज हे बघा आता आम्ही आलो इथं बीच पाशी. तर रूम्स वगैरे आता आम्ही रूम घेणार आहे. आणि आमचा मामा आता आम्ही ताडगडवरून बीचवरती चाललोय. कारण की इथं रूम अवेलेबल नाही आहे. त्यामुळं आता दुसऱ्या बीचवर जातो. इथं बघतो रूम वगैरे येतात. इकडं खूपच रस्ता असा कच्चा आहे आणि इकडं असा समुद्र आहे. तर आता आपण जाऊया. बघूया पुढे जाऊ. चला आपण. Cause I'm taking the world, you'll see. They'll be calling me, calling me. They'll be calling me royalty. Best to give me loyalty. तर गाईच आम्हाला आता रूम भेटना आणि इकडे जोरदार पाऊस झालाय. इथलोय आम्ही. अक्षरशः तुम्हाला सांगतो एवढं फिरलोय उगाच आलो असं झालंय. कारण की पाऊस पण आला. आता समुद्र बघाय पण जाता येणार नाही. कारण की खाली सुद्धा बंद केलंय. आता ते काय रूमवर राहील आणि जेवण वगैरे करेल. त्यापुढचं तुम्हाला सांगेलच आम्ही काय काय होईल. कारण की तोंड बघू शकता. रात्रभर हवे गाडी
गाडी चालवत येतोय का गाडी ढकलत येतोय तेच कळलं अजून गाडीवरतीच चाललोय एवढं वाईट हॅलो घे बाबा घेणार ना भाऊ तर चला गाईच जाऊया आपण बघूया आता काय काय होतं सो गाईच आता आम्हाला रूम भेटली आता आम्ही तर रेस्ट वगैरे करत मग जेवण वगैरे करून आणि बीचला जाईल तर चला आता आपण जेवण वगैरे करूया आणि बीचला जाऊया रूम तुम्हाला दाखवतो मी इकडून आतमध्ये ए उठे Two hours later. सो गाईज आता आम्ही चाललोय समुद्र बघायला तो तर काय रोजच बघतोय आमच्या इकडे आहे ना तर आता आम्ही चाललोय कारण की तिथं पूर्ण सामसूम दिसतंय तिथं ते पुढे बघू शकतो तुम्ही आणि माझा आवाज बसलाय कारण की तर आता ट्रॅव्हल वगैरे जास्त खूप झालंय त्यामुळं तर आता आपण जाऊया पुढं बघूया कसं काय काय होतंय तर चला कंटिन्यू करा तोपर्यंत तुम्ही तर चला तो गाईचे बघू शकतो तुम्ही समोर पूर्ण सामसूम एरिया आहे त्या साईडला फक्त लेडीज वगैरे आहे तिकडं म्हणजे पब्लिक आहे इकडे काहीच नाही आता त्या साईडला बघता इकडे पब्लिक आहे तर इकडं जाऊया चला लेट्स गो ए दाखी की नाही दाखी मग सो गाईज आता आम्ही आलोय बीचला सो गाईज आता आम्ही चाललोय आतमध्ये आणि खूप असं पब्लिक आहे तर आता आपण जाऊया बघूया आतमध्ये जाऊन काय आहे चला जाऊया आपण आत अरे टोचते मागे पाय खूप सारे शंख आहेत गाईज खाली असे बघा नुसते शंख आपण आत जाऊया थोडासा गाईज बघू शकतो तुम्ही खूप असं पब्लिक आहे आणि लास्ट टाइम सुद्धा आम्ही इकडे आलेलो आता खूप असं वातावरण चिलमय झालंय तर हे बघू शकता इथं आपली पोरं गेले हे बघा तर मी आज जाणार नाही काही कारण की खूप विकनेस आलाय मला त्यामुळे मी आज जाणार नाही असं पाणी खाली गेलं नाही खूप कुजल्या होतात आणि काही समोरून बीच आहे सो काही तिथं बघू शकतो पुढं पोरं थांबलेले आता आम्ही आता सर्व झाले खाल्लंय वगैरे येतं आता इथून डायरेक्ट आम्ही रूमवर आहे ना रूमवर गेल्यानंतर जेवण वगैरे करत तर आपण आता इथून जाऊया आता आम्ही इथं रेस्ट करतोय आणि आता बिर्याणी सांगितली करायला त्यानंतर मग आपण जेवण वगैरे करण आणि तिथं रूम घेतलेली कारण की रूम भेटतच नव्हते आणि आपली एक्सप्लेंडर ही ॲक्टिवा पुढे ॲक्टिवा नादच केला फर्स्ट टाइम आलो आम्ही टू व्हीलरवर हो का गड्ड्या बिड्ड्या वाळ्यात घातल्यात तर काय पुढं इकडं फुल असं जंगल आहे जंगल म्हणायचं म्हणलं तर नारळाची झाडं वगैरे आहेत बाकी काही नाही पण एकदम फील आहे कोकणासारखं फील कुठंच नाही आहे तुम्ही कुठंही जा पण कोकण बाई कोकणच आहे काय करणार आपण वाघाला देणार एवढं नाही देणार अरे कहना क्या चाहते हो असं पाव खात होतो आणि संपला म्हणून मी त्यांना आवाज द्यायला अर्धा पाव आतमध्ये तोंड आणि ते आधीच आवाज निघला निघते आवाज दुसऱ्याला बोलत रे